देव उठणे एकादशी व्रत कथा। एका राजाच्या राज्यात सर्व एकादशीचे व्रत पाळत असे. एकादशीच्या दिवशी प्रजा, चाकरमान्यांपासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज, कृपया मला कामावर ठेवा. तेव्हा राजाने त्याच्या पुढे एक अट घातली की ठीक आहे, ठेवू, पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही. त्या माणसाने त्यावेळी होकार दिला, पण एकादशीच्या दिवशी त्याला फलाहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज, याने माझे पोट भरणार नाही, मी उपाशी मरेन, मला अन्न द्या. राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता. नंतर राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ इत्यादी दिले. नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला. आंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की ए देवा, अन्न तयार आहे. त्याच्या हाकेवर भगवान पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्यासोबत भोजन करू लागले. अन्न खाऊन देव अंतर्धान पावला आणि तो आपल्या कामाला गेला. 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज, मला दुप्पट सामग्री द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो. राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतो, म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही. हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले. राजा म्हणाला की देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो, पण देव मला कधीच दिसला नाही. राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज, विश्वास बसत नसेल तर या आणि बघा. राजा एका झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने जेवण तयार केले आणि देवाला हाक मारली, पण देव आला नाही. शेवटी तो म्हणाला की अरे देवा, तू आला नाहीस तर मी नदीत उडी मारून जीव देईन. पण देव आला नाही. मग प्राण अर्पण करण्यासाठी तो नदीकडे निघाला. आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा जाणून लवकरच देव प्रकट झाले आणि त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले. खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसून आपल्या निवासस्थानी नेले. हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही. यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्गप्राप्ती झाली. याविषयीची आणखी एक प्रचलित कथा आपण बघणार आहोत. पूर्वी मूर नावाचा एक राक्षस होता. तो गर्वाने भगवान विष्णूवर चाल करून गेला. भगवान विष्णूने इतर देवांच्या साहाय्याने मूर राक्षसाशी घनघोर लढाई केली, परंतु त्या बलाढ्य राक्षसापुढे त्याचे काहीच चालत नव्हते. अखेरीस भगवान विष्णू बद्रिकाश्रमी एका गुहेमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांना शस्त्रास्त्रांना सुसज्ज अशी एक स्त्री दिसली. मूर राक्षसही विष्णूचा शोध घेत त्या गुहेपाशी आला, परंतु त्या स्त्रीने त्यास ठार मारले. भगवान विष्णू त्या स्त्रीवर प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिने भगवान विष्णूंना वंदन करून सांगितले की एकादशीचा उपवास करणाऱ्यांवर तू सदैव प्रसन्न असावंस. त्यावर भगवान विष्णू तथास्तु म्हणाले. उपवास केल्यामुळे ईश्वर उपासना करताना आपण अधिक एकाग्र होत असतो. हाच उपवास करण्यामागचा मूळ उद्देश असतो.